पाहताय खरा सामना न्यूज, माध्यम डिजिटल, बातमी अस्सल। राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या पक्षामध्ये मोठी फूट पडणार असल्याची शक्यता व्यक्त केली जाते। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून ऑपरेशन टायगर अंतर्गत ठाकरेंच्या शिवसेनेमधील 9 पैकी 5 खासदार फोडणार असल्याचं सांगितलं जातं। ठाकरेंच्या शिवसेनेकडून खासदारांच्या फुटीच्या बातम्यांच्या अनुषंगाने डॅमेज कंट्रोलसाठी आधीच प्रयत्न सुरू झाल्याचं वृत्त आहे। कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेण्याचा पक्षाकडून युद्ध पातळीवर सुरू आहे। ठाकरेंनी आपल्यासोबत खासदार कायम ठेवता आले नाही तर प्लॅन बी काय असावा याबद्दलचं नियोजन केल्याची माहिती मिळतेय। हा प्लॅन बी काय आहे पाहूयात। उद्धव ठाकरे पदाधिकाऱ्यांना काय म्हणाले? खासदार फुटणार या अफवांवर विश्वास नका ठेवू, सर्व खासदार आपल्या सोबत आहेत असं सोमवारी पार पडलेल्या ईशान्य मुंबईच्या बैठकीत उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांसमोर सांगितलं। खासदार आपल्या सोबतच असल्याचा विश्वास पक्षप्रमुखांनी बोलून दाखवला। या माध्यमातून कार्यकर्त्यांमध्ये सकारात्मक संदेश पाठवण्याचा उद्देश होता। जे खासदार फुटणार अशा बातम्या समोर येत आहेत त्या मतदारसंघातील जिल्हाप्रमुख पदाधिकारी कार्यकर्त्यांना खासदार आपल्या सोबत असल्याचं सांगत पक्ष संघटित ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय। शिवसेनेकडून डॅमेज कंट्रोलचे प्रयत्न सुरू। ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार फुटणार अशी चर्चा असतानाच प्लॅन बी अंतर्गत खासदार जरी पक्ष सोडून गेले तरी कार्यकर्ता पदाधिकारी पक्षासोबत राहायला हवा यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडून डॅमेज कंट्रोलचे प्रयत्न केले जात असल्याची सूत्रांची माहिती आहे। ईशान्य मुंबईतील आमदार विभाग प्रमुख पदाधिकारी यांची काल सोमवार 15 जून 2026 रोजी उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर बैठक घेतली। ईशान्य मुंबईचे खासदार संजय लीना पाटील हे आपल्या सोबत आहेत, त्यामुळे कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका असं उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत सांगितले। ज्या खासदारांसंदर्भात संशय व्यक्त केला जातोय त्या खासदारांना सुद्धा स्पष्टीकरण देण्याच्या सूचना त्यांच्या शिवसेनेकडून वारंवार केल्या जात आहेत। पक्षाच्या बैठकीला आपण अनुपस्थित का राहिलो हे सुद्धा कार्यकर्त्यांना सांगा व पक्षाची एकजूट राहू द्या अशा सूचना उद्धव ठाकरेंनी अनुपस्थित खासदारांना केल्या आहेत। त्यामुळे खासदार गेले तरी कार्यकर्ता पदाधिकारी आपल्या सोबत राहावा यासाठी पूर्णपणे तयारी ठाकरेंच्या शिवसेनेकडून केली जात असून या दृष्टिकोनातून सूचना आणि बैठका घेतल्या जात आहेत। आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाला शुभेच्छा देण्यासाठी अनुपस्थित तेच खासदार काही दिवसांपूर्वी मातोश्रीवर झालेल्या ठाकरेंच्या खासदारांच्या बैठकीला सुद्धा अनुपस्थित होते। तेव्हापासून शिंदेंच्या शिवसेनेच्या ऑपरेशन टायगरची जोरदार चर्चा सुरू आहे। प्रत्यक्षात ठाकरेंच्या शिवसेनेचे फक्त 4 खासदार हे मातोश्रीवर बैठकीला उपस्थित होते। विविध कारणं देणारे 5 खासदार 13 जून रोजी आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाला शुभेच्छा देण्यासाठी सुद्धा अनुपस्थित राहिले। ते खासदार रविवारी सुद्धा बैठकीला अनुपस्थित होते। एकीकडे ऑपरेशन टायगरच्या चर्चा सुरू असताना 5 खासदारांनी ठाकरेंच्या शिवसेनेपासून आणि प्रमुख नेत्यांपासून दुरावा कायम ठेवण्याचा विचार केला का असा प्रश्न निर्माण होतोय। कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम राहू नये यासाठी आपण का आला नाही त्याचं स्पष्टीकरण द्यावं अशा सूचना उद्धव ठाकरेंनी अनुपस्थित राहिलेल्या खासदारांना दिल्यानंतर या खासदारांनी स्पष्टीकरण दिलं। 5 खासदार ऑनलाईन उपस्थित असल्याचे ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांनी सांगितलं। मात्र प्रत्यक्षात मीटिंग दरम्यान फक्त रागेश पाटील अष्टीकर यांच्याशी उद्धव ठाकरेंचं बोलणं झाल्याचं समोर आलंय। ते 5 खासदार कोण? भाऊसाहेब वागचौरे शिर्डी, संजय देशमुख वाशिम, नागेश पाटील अष्टीकर हिंगोली, संजय जाधव परभणी, ओमराजे निंबाळकर धाराशिव। ठाकरेंचे एकूण 9 खासदार असून त्यापैकी 5 खासदार फोडण्याचा विचार असून या संदर्भात दिल्लीपासून गल्लीपर्यंत पडद्यामागे हालचाली सुरू असल्याचं सांगितलं जात आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.